आज राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा फैसला होण्याची शक्यता। थोड्याच वेळात सुनेत्रा पवार दिल्लीत घेणार पंतप्रधान मोदींची भेट। भेटीमध्ये पक्ष विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांपाठोपाठ रोहित पवारही राजधानी दिल्लीत घेणार पत्रकार परिषद। अजितदादांचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष। अजित पवारांचा विमान अपघात नव्हे 100% घातपात। रोहित पवारांचा गंभीर आरोप, एखाद्याच्या हत्येसाठी ड्रायव्हरचीच हत्या करणं हा प्रभावी उपाय। रोहित पवारांनी दिलं इस्रायलच्या मोसादचं उदाहरण। सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना काही नेत्यांच्या आग्रहाखातर शपथविधीची घाई केली। त्या 4-5 नेत्यांचा पक्षच वेगळा, आमच्यासाठी दादांसोबत काय घडलं हे महत्त्वाचं, रोहित पवारांचं वक्तव्य। आता विलिनीकरण होणार। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर अंजली दमानी यांचं सूचक ट्विट। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नाव जाहीर होण्याची शक्यता। पार्थ पवारांवर जबाबदारी दिल्यास 2029 मध्ये फायदा होईल असा मतप्रवाह। मुंबईच्या महापौर उपमहापौर पदाची आज औपचारिक निवड। महापौरपदी भाजपच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय घाडींची वर्णी। आज दुपारी 12 वाजता होणार बिनविरोध निवड। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित। ठाकरेंचे नगरसेवक महापौर आणि उपमहापौर निवडीवेळी उपस्थित राहणार। महापौर निवडीपूर्वी मातोश्रीवर खलबत, जिथं सत्ताधारी चुकतील तिथं विरोध करा, उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 27 आरोपींविरोधात आरोप निश्चिती। मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका न्यायालयाने आरोप केले निश्चित। 24 फेब्रुवारीपासून सुनावणी होणार सुरू। राज्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा। 12वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट। 42 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडलं। अमरावती विभागात सर्वाधिक कॉपीचे प्रकार। 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला। डोंबिवलीतील सोहम कटरेचा लोकलमधून पडून मृत्यू। रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवासी संघटनेचं आंदोलन। देशभरातील 8 प्रमुख प्रदूषित शहरांमध्ये मुंबई 3ऱ्या स्थानावर। पहिल्या क्रमांकावर दिल्ली तर दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता। प्रदूषणाची पातळी आरोग्यासाठी अतिघातक श्रेणी। नाशिकच्या चांदवडमधील खडक-ओझर भागात बिबट्याचा धुमाकूळ। शेतात काम करत असताना 2 शेतकऱ्यांवर हल्ला। हल्ल्यात दोन्ही शेतकरी गंभीर जखमी। पिंपरी चिंचवडमध्ये 3 लक्झरी बसला आग। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेसना आग लागल्याने जीवितहानी टळली। आगीत 3ही बस जळून खाक। आगीचं कारण स्पष्ट। अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला। बीड, अमरावती, नागपूर, सांगली आणि गडचिरोलीत अल्पवयीन मुलींसह चिमुकल्या मुलींवर अत्याचार। अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअप मेसेजवर धमकी। रणवीरकडे कोट्यवधींची मागणी। रणवीर सिंगच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ। मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर हिंसाचार। उखरुल जिल्ह्यातील गावात 25 घरांना आग। 4 शासकीय घरं देखील पेटवली। हिंसाचारानंतर संचारबंदी लागू। 5 दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद। अमेरिकन संसदेत H-1B व्हिसा रद्द करणारं विधेयक सादर। H-1B व्हिसा 2027 पर्यंत बंद करण्याचं लक्ष्य। भारतीयांवर होणार सर्वाधिक परिणाम।